ओके, तर नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. तर आपण आज पाहणार तर जॉमेट्रीचा नेक्स्ट टॉपिक जो काय पॉलिगॉन्स. तर सर्वप्रथम आपण पाहूया पॉलिगॉन म्हणजे एक्झॅक्टली काय. तर पॉलिगॉनला आपण असं डिफाईन करू शकतो, पॉलिगॉन इज अ क्लोज शेप विच हॅज मोर दॅन 3 लाईन सेगमेंट्स. लाईन सेगमेंटला आपण साईड असेही म्हणतो. जसं की आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये काही शेप्स पाहिले, ट्रायंगल, रेक्टँगल. ट्रायंगल म्हणजे काय, ट्रायंगलला 3 साईड्स असतात, तर ट्रायंगल हा 3 साइडेड पॉलिगॉन झाला. रेक्टँगलला 4 साईड्स असतात, तर रेक्टँगल हा 4 साइडेड पॉलिगॉन झाला. तसंच ज्या शेपला 5 साईड्स असतात त्याला आपण पेंटागॉन म्हणतो. ज्या शेपला 6 साईड्स असतात त्याला आपण हेक्सागॉन म्हणतो. ज्याला 7 साईड्स असतात त्याला हेप्टागॉन, आणि ज्याला 8 साईड्स असतात त्याला ऑक्टागॉन असं म्हटलं जाते. तर पॉलिगॉनचं कसं असतं, पॉलिगॉनचे इच इंटिरियर अँगल हा लेस दॅन 180 डिग्रीज असतो. आणि आपण काही प्रॉपर्टीज पाहूयात पॉलिगॉनच्या आता. तर पॉलिगॉन्समध्ये काय, सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल इंटिरियर अँगल्स कसं कम्प्यूट करू शकतो आपण. आता इथे हा फॉर्म्युला आहे n-2 इंटू 180 डिग्रीज. तर n इथे काय आहे, n म्हणजे माझ्या नंबर ऑफ साईड्स ऑफ पॉलिगॉन. तर आपण रेक्टँगलचं एक्झाम्पल कन्सिडर करूया. तिथे रेक्टँगलमध्ये नंबर ऑफ साईड्स काय येणार, 4 बरोबर. तर 4-2 मी इथे कन्सिडर केलं तर 2 इंटू 180 डिग्रीज किती आलं माझं, टोटल 360 डिग्रीज. आपल्याला माहिती आहे की रेक्टँगलच्या टोटल इंटिरियर अँगलची समेशन किती असते, 360 डिग्रीज. आता आपण पेंटागॉनचं सेम कम्प्यूट कसं करूयात. पेंटागॉनच्या साईड्स असतात 5, तर 5 मी इथे पुट केलं. 5-2 इंटू 180 डिग्रीज म्हणजे किती झालं, 3 इंटू 180 म्हणजे 540 डिग्रीज. 540 डिग्रीज ही पेंटागॉनच्या इंटिरियर अँगलची समेशन असते. तसंच आपण जर हेक्झागॉनसाठी कन्सिडर केलं तर हेक्झागॉनला इथे मी एनची जागी 6 पुट करणार. मग 6-2 4 इंटू 180 डिग्रीज म्हणजे कसं झालं, 720 डिग्रीज. मग हेक्झागॉनसाठी इंटिरियर अँगल समेशन ही 720 डिग्रीज असणार. तर आपण आणि अजून एक आपण फॉर्म्युला आहे, टोटल नंबर ऑफ डायगोनल्स पॉलिगॉनचे कसे कम्प्यूट करू शकतो. तर आपलं रेक्टँगल सेम कन्सिडर करू. एक्झाम रेक्टँगलच्या आपल्याला माहिती आहे किती डायगोनल असतात, 2 बरोबर. तर रेक्टँगलचे नंबर ऑफ साईड्स किती, 4. यांच्या जागी मी 4 पुट करतो. 4 इंटू 4-3/2 माझं व्हॅल्यू किती ना, टोटल 4/2 इज इक्वल टू 2. करेक्ट. मग रेक्टँगलचे डायगोनल्स किती झाले, 2. तसं आपण जर पेंटागॉन कन्सिडर केलं, पेंटागॉनमध्ये एनची व्हॅल्यू करणार, एनची व्हॅल्यू 5 इंटू 5-3/2. तर टोटल नंबर ऑफ डायगोनल किती झाले माझ्या पेंटागॉनचे झाले 5. तसं आपण हेक्झागॉनसाठी कन्सिडर करतो. हेक्झागॉनमध्ये एनची व्हॅल्यू करणार 6 इंटू 6-3/2 किती झाले टोटल 9 बरोबर. 3 इंटू 3 9. तर हेक्झागॉनचे डायगोनल्स टोटल 9 असणार. अजून एक आपण टाईप ऑफ पॉलिगॉन पाहूया, रेग्युलर पॉलिगॉन. रेग्युलर पॉलिगॉनला आपण कसं डिफाईन करू शकतो, ज्या पॉलिगॉनच्या सर्व साईडची लेंथ सेम असते आणि प्रत्येक अँगलची मेजरमेंट सेम असते. तर आता आपल्याला माहिती आहे आपण इंटिरियर अँगल कसं आपण समेशन कम्प्यूट करू शकतो. इंटिरियर अँगलची कुठल्या पॉलिगॉनच्या, n-2 इंटू 180 डिग्रीज. आता आपल्याला माहिती आहे रेग्युलर पॉलिगॉनमध्ये प्रत्येक हा अँगल हा सेम डायमेन्शनचा असतो बरोबर. तर आपण इच इंटिरियर अँगल कसं कम्प्यूट करू शकतो, टोटल सम ऑफ इंटिरियर अँगल्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ अँगल्स. म्हणजे काय आपण n-2 इंटू 180 बाय n. तर ही झाली रेग्युलर पॉलिगॉनच्या इंटिरियर अँगल्स. प्रत्येक इंटिरियर अँगलचं आपण कम्प्युटेशन करू शकतो, कसं करू शकतो त्याचा फॉर्म्युला. तरी आपण ओव्हरऑल पॉलिगॉनचे पाहिजे काही टाईप्स किंवा प्रॉपर्टीज पाहिल्यात. आता आपण काही क्वेश्चन्स पाहिजेत पॉलिगॉनच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये.